हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांची मिनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि त्या वर्डला सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे आणि मराठीमध्ये वर्डचं मिनिंग सुद्धा बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्याचं सुद्धा मिनिंग बघूया आपण मराठीमध्ये. मिसस्पेल्ड वर्ड 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला करेक्टली स्पेल्ड वर्ड बघायचा आहे आणि त्याचं सुद्धा आपण मिनिंग बघूया आणि इडम्स अँड फ्रेजेस. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आजचा आपला तो आहे सबड्यूड. SUBDUED. सबड्यूड म्हणजे काय होतं तर क्वाइट अँड रॅदर रिफ्लेक्टिव्ह ऑर डिप्रेस्ड, म्हणजे जे काय आहे शांत आहे, फिकट आहे, किंवा आपण म्हणू शकतो की जे काय आहे उदास आहे, उदासीन आहे, त्याला म्हटलं जातं सबड्यूड. ओके, ज्याच्यामध्ये चैतन्य आणि शक्तीची कमी आहे, म्हणजे जे काय आहे उदास आहे, त्याला म्हटलं जातं सबड्यूड. ओके, सो सबड्यूड म्हणजे काय होतं मराठीमध्ये शांत, फिकट रंगाचा, कमी तेजस्वी. आणखी आपण म्हणू शकतो चैतन्य, तीव्रता किंवा शक्तीचा अभाव. ओके, सो काय आहे सबड्यूड म्हणजे? सबड्यूड म्हणजे होतं क्वाइट अँड रॅदर रिफ्लेक्टिव्ह ऑर डिप्रेस्ड, म्हणजे जे काय आहे शांत आहे, फिकट रंगाचा आहे, कमी तेजस्वी आहे, चैतन्य, तीव्रता किंवा शक्तीचा ज्याच्यामध्ये अभाव आहे, त्याला म्हटलं जातं सबड्यूड. सिनोनिम्स आहेत सोबर, लो, स्पिरिटेड आणि डाऊनकास्ट. आणि अँटोनिम्स आहेत लाईव्हली, चिअरफुल आणि लाऊड. परत एकदा बघूया आपण काय होतं सबड्यूड म्हणजे. त्याचं मिनिंग आहे क्वाइट अँड रॅदर रिफ्लेक्टिव्ह ऑर डिप्रेस्ड, म्हणजेच मिनिंग त्याचं होतं मराठीमध्ये चैतन्य, तीव्रता किंवा शक्तीचा अभाव असणारा, शांत, फिकट रंगाचा किंवा कमी तेजस्वी. सिनोनिम्स आहेत सोंबर, लो स्पिरिटेड आणि डाऊनकास्ट. आणि अँटोनिम्स आहेत लाईव्हली, चिअरफुल आणि लाऊड. आता सेंटेन्स मध्ये यूज कसा केलेला आहे बघूया आपण. आय फेल्ट स्ट्रेंजली सबड्यूड ॲज आय ड्रोव होम, म्हणजेच या सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो तर घरी गाडी चालवताना मला अनामिक उदासी सारखे वाटले. इथे सबड्यूड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे की उदासी सारखे वाटले म्हणून. आणि कसा आहे सेंटेन्सचा अर्थ काय आहे मराठीमध्ये तर घरी गाडी चालवताना मला अनामिक उदासी सारखे वाटले. स्ट्रेंजली म्हणजे होते अनामिक. ओके, सो असा या सेंटेन्सचा अर्थ होतो आणि सबड्यूड इथे यूज करण्यात आलेला आहे ॲज अ उदासी म्हणून. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे सिमर. सिमरचं मिनिंग आहे स्टे जस्ट बिलो बॉइलिंग पॉइंट वाईल बबलिंग जेंटली, म्हणजेच काय की उकळत आहे बॉइलिंग पॉइंटच्या कमी. ओके, स्टे जस्ट बिलो बॉइलिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंटच्या कमी याच्यावर आचेवर उकळत आहे, जेंटली बबलिंग होत आहे त्याच्यामध्ये, त्याला म्हटलं जातं सिमर. ओके, म्हणजेच काय होते तर उकळणे. मराठीमध्ये सिमर म्हणजे काय होते तर उकळत असणे, उकळत असणे किंवा उकळण्याची स्थिती. पाणी किंवा इतर द्रव पदार्थ उकळून आटवणे. ओके, पाणी किंवा इतर द्रव पदार्थ उकळून आटवणे ही जी प्रोसेस आहे त्याला काय म्हटलं जातं सिमर असं म्हटलं जातं. जे बॉइलिंग पॉइंटच्या कमी असतं, बॉइलिंग पॉइंटच्या कमी त्याच्यावर बबल येत असतात आणि त्याच्यामुळे ते काय होतं आटतं, त्याला म्हटलं जातं सिमर. तर काय होतं सिमर म्हणजे स्टे जस्ट बिलो बॉइलिंग पॉइंट वाईल बबलिंग जेंटली, म्हणजेच काय तर उकळत असणे, उकळण्याची स्थिती, पाणी किंवा इतर द्रव पदार्थ उकळून आटवणे, त्याला म्हटलं जातं सिमर. सिनोनिम्स आहेत बॉईल जेंटली, नॉट क्वाईट बॉईल आणि कुक जेंटली, म्हणजेच काय तर बॉईल करणे, नॉट क्वाईट बॉईल म्हणजे बॉईल तर होत नाही पण त्याच्या आधीचं जे आहे 100 डिग्री सेल्सिअसवर काही पण काय होतं बॉइलिंग पॉईंट काय असतो पाण्याचा 100 डिग्री सेल्सिअस, सो त्याच्या कमी कुक करणे जेंटली. ओके, सो त्याला म्हटलं जातं सिमर. अँटोनिम्स काय आहेत तर कूल, फ्रीज आणि
सूर. आता सेंटेन्स मध्ये यूज कसा केलेला आहे बघूया सिमरला. द गोलाश वॉज सिमरिंग स्लोली इन द ओव्हन. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो, तर ओव्हन मध्ये गोलाश हळूहळू शिजत होते. म्हणजेच काय आहे, गोलाश म्हणजे काय होतं, तर मीठ आणि काही वेजीस जे आहे, व्हेजिटेबल्स जे आहे त्यांना उकळून त्याचा सूप बनवला जातो. ओके, त्याला म्हटलं जातं गोलाश. तर ते काय होतं, तर सेंटेन्सचा अर्थ काय आहे इथे, ओव्हन मध्ये गोलाश हळूहळू शिजत होते. म्हणजे जे गोलाश आहे त्याला काय करत आहे, सिमरिंग वर ठेवलेलं आहे, म्हणजेच ते हळूहळू उकळत आहे, त्याला म्हटलं जातं सिमरिंग. ओके, नेक्स्ट वर्ड आहे मेहम. MEHEM. मेहमचं मिनिंग आहे व्हायलेंट ऑर एक्स्ट्रीम डिसऑर्डर आणि चाओज. म्हणजेच काय, तर गोंधळ किंवा उपद्रव जे असते त्याला म्हटलं जातं मेहम. ओके, सो मेहम म्हणजे काय आहे, मेहम म्हणजे होते मराठीमध्ये गोंधळ, उपद्रव किंवा उत्पात. सो मेहेमचं मिनिंग आहे व्हायलेंट ऑर एक्स्ट्रीम डिसऑर्डर आणि चाओस. म्हणजेच मराठीमध्ये काय होतं, तर गोंधळ, उपद्रव आणि उत्पात. सिनोनिम्स आहेत मेहेमचे चाओस, डिसऑर्डर आणि कन्फ्युजन. आणि अँटोनिम्स आहेत काम, हार्मनी आणि ऑर्डर. ओके, सो परत एकदा बघूया आपण. मेहेम म्हणजे काय होतं, तर व्हायलेंट ऑर एक्स्ट्रीम डिसऑर्डर आणि चाओस. मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो गोंधळ, उपद्रव आणि उत्पात. आणि सिनोनिम्स आहेत मेहेमचे चाओस, डिसऑर्डर आणि कन्फ्युजन. आणि अँटोनिम्स आहेत काम, हार्मनी आणि ऑर्डर. यूज बघूया आता सेंटेन्स मध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे. कम्प्लीट मेहेम ब्रोक आउट. म्हणजेच काय, पूर्णपणे गोंधळ उडाला, असं सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. काय आहे, कम्प्लीट मेहेम ब्रोक आउट म्हणजे पूर्णपणे गोंधळ उडाला. नेक्स्ट वर्ड आहे हॉरेंडस. HORRENDOUS. हॉरेंडस. सो हॉरेंडसचं मिनिंग आहे एक्स्ट्रीमली अनप्लीझंट, हॉरिफाईंग ऑर टेरिबल. म्हणजे जे काय आहे, भयानक आहे, भयावह आहे, भयंकर आहे, भीतीदायक आहे, त्याला म्हटलं जातं हॉरेंडस. ओके, सो हॉरेंडस म्हणजे काय होतं मराठीमध्ये, भयानक, भयंकर, भयावह, भीतीदायक, वाईट किंवा धडकी भरवणारे. ओके, सो हॉरेंडस म्हणजे काय होतं, एक्स्ट्रीमली अनप्लीझंट, हॉरिफाईंग ऑर टेरिबल. मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो भयानक, भयंकर, भयावह, भीतीदायक, वाईट किंवा धडकी भरवणारे. सो सिनोनिम्स आहेत हॉरेंडसचे हॉरिबल, ड्रेडफुल आणि हॉरिफाईंग. आणि अँटोनिम्स आहेत ब्युटिफुल, डिलाइटफुल आणि फॉर्च्युनेट. ओके, सो काय आहेत हॉरेंडस म्हणजे भयानक, भयंकर, भयावह, भीतीदायक, वाईट किंवा धडकी भरवणारे. म्हणजेच एक्स्ट्रीमली अनप्लीझंट, हॉरिफाईंग ऑर टेरिबल. सिनोनिम्स आहेत हॉरिबल, ड्रेडफुल आणि हॉरिफाईंग. आणि अँटोनिम्स आहेत ब्युटिफुल, डिलाइटफुल आणि फॉर्च्युनेट. सेंटेन्स मध्ये बघूया आता यूज कसा करण्यात आलेला आहे. शी सफर्ड हॉरेंडस इंजुरीज. म्हणजेच तिला भयानक दुखापत झाली, असा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. शी सफर्ड हॉरेंडस इंजुरीज म्हणजे काय होतं, तिला भयानक दुखापत झाली. इंजुरीज म्हणजे होते दुखापत. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे एमेच्युअर. AMATEUR. एमेच्युअर म्हणजे काय होतं, वन हू प्लेज फॉर प्लेजर रॅदर दॅन ॲज अ प्रोफेशनल. म्हणजेच एखादी व्यक्ती आहे जी आर्थिक फायद्यासाठी काम न करता स्वतःच्या मनोरंजनासाठी जे काम करत आहे त्याला म्हटलं जातं एमेच्युअर. ओके, AMATEUR, एमेच्युअर. एखादी व्यक्ती आर्थिक फायद्यासाठी किंवा नोकरी म्हणून नव्हे तर केवळ आवड किंवा छंद म्हणून एखादे काम, खेळ किंवा क्रियाकलाप करत आहे त्या व्यक्तीला म्हटलं जातं एमेच्युअर. ओके, म्हणजेच स्वतःच्या प्लेजरसाठी, स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या आवडीसाठी जे काम करत आहे, न की ते फायद्यासाठी किंवा नोकरीसाठी काम करत आहे म्हणून असं समजून, किंवा मनोरंजनासाठी जे काम करत आहे त्याला म्हटलं जातं एमेच्युअर. वन हू प्लेज फॉर प्लेजर रॅदर दॅन ॲज अ प्रोफेशनल. एखादी व्यक्ती आर्थिक फायद्यासाठी किंवा नोकरी म्हणून नव्हे तर केवळ आवड आणि छंद म्हणून एखादे काम, खेळ किंवा क्रियाकलाप करत आहे त्याला म्हटलं जातं एमेच्युअर.
नेक्स्ट वर्ड आहे एक्झिओम, AXIOM. एक्झिओम म्हणजे काय होतं तर अ स्टेटमेंट ऑर proposition or on which an abstractly defined structure is based. म्हणजे काय होतं तर असे विधान, ओके, असे विधान किंवा तत्व जे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज भासत नाही, कारण ते काय आहे स्वतःच स्पष्ट आहे, सेल्फ इव्हिडंट आहे किंवा सर्व मान्य असते. त्याला काय म्हटलं जातं एक्झिओम असं म्हटलं जातं. ओके, सो एक्झिओम म्हणजे काय होतं असे विधान किंवा असे काही तत्व आहे जे ज्याला सिद्ध करण्यासाठी काहीच गरज पडत नाही, कोणत्याच पुराव्याची गरज पडत नाही आणि कारण ते स्वतःच स्पष्ट असते, स्वतः सिद्ध झालेले असते, स्वसिद्ध असते, त्याला म्हटलं जातं एक्झिओम. ओके, नेक्स्ट आहे मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे आपला तो आहे आर्ट. आर्टची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, ARCHED, आर्ट. आर्ट म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर कमान असलेला किंवा वाकदार. ओके, सो आर्ट म्हणजे होते कमान असलेला किंवा वाकदार, त्याला म्हटलं जातं आर्ट. आणि आर्टची करेक्ट स्पेलिंग आहे ARCHED. नेक्स्ट वर्ड आहे डिस्प्युटेशन. डिस्प्युटेशनची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, DISPUTATION. तर डिस्प्युटेशन म्हणजे काय होते तर या वर्ड मध्येच आलेलं आहे बघा डिस्प्यूट. DISPUT म्हणजे काय होतं तर वाद, ओके, भांडण. तर डिस्प्युटेशन म्हणजे काय होतं ते त्याचा पण अर्थ काय होतो वाद, वादविवाद किंवा चर्चा. तर मराठीमध्ये डिस्प्युटेशनला काय म्हटलं जातं वाद, वादविवाद किंवा चर्चा. आणि डिस्प्युटेशनची करेक्ट स्पेलिंग आहे DISPUTATION. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे फॅट कॅट. फॅट कॅटचं मीनिंग आहे फॅट कॅट इज अ पर्सन हु मेक्स अ लॉट ऑफ मनी अँड एन्जॉयज अ प्रिव्हिलेज्ड पोझिशन इन सोसायटी. म्हणजे जो काय आहे खूप श्रीमंत आहे, खूप शक्तिशाली आहे. शक्तिशाली कशामध्ये तर इन हेल्थ वाईज नाही, इन मनी वाईज. मनी वाईज जो शक्तिशाली आहे, तो खूप श्रीमंत आहे, प्रभावशाली व्यक्ती आहे, त्याला म्हटलं जातं फॅट कॅट. ओके, जसं की आपल्या इंडियामध्ये आहे मुकेश अंबानी आहे, जे काय आहे फॅट कॅट आहे, म्हणजे जे काय आहे प्रिव्हिलेज आहे, खूप श्रीमंत सुद्धा आहे आणि प्रभावशाली सुद्धा आहे. ते ऍक्टर्स सोबत पण कुठे पण दिसतात आपल्याला, पॉलिटिशियन्स सोबत पण कुठे पण दिसतात आणि ते प्रभावशाली आहे. ओके, शक्तिशाली आहे, शक्तिशाली म्हणजे इन मनी वाईज आणि खूप श्रीमंत सुद्धा आहे. सो त्याला काय म्हटलं जातं फॅट कॅट असं म्हटलं जातं. एखादी व्यक्ती जी खूप प्रभावशाली आहे, शक्तिशाली आहे आणि खूप श्रीमंत आहे, तिला म्हटलं जातं फॅट कॅट. ओके, सो फॅट कॅट म्हणजे होतं खूप श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्ती, प्रभावशाली व्यक्ती. ओके, सो म्हणजे काय होतं फॅट कॅट. नेक्स्ट आहे लास्ट फॅट चान्स. फॅट चान्स म्हणजे काय आहे दिस इडम इज अ वे ऑफ टेलिंग समवन दे हॅव नो चान्स. म्हणजे फॅट कॅट म्हणजे काय होतं ज्याच्याकडे मुळीच शक्यता नाही आहे किंवा बिलकुल संधी नाही आहे ज्याच्याकडे, त्याला म्हटलं जातं फॅट चान्स. फॅट चान्स म्हणजे काय होतं मग चान्स म्हणजे होतं संधी आणि फॅट म्हणजे इथे घेण्यात आलेला आहे फॅट चान्स म्हणजे की मुळीच शक्यता नाही आहे किंवा मुळीच संधी नाही आहे, त्याला म्हटलं जातं फॅट चान्स. मराठीमध्ये होतं फॅट चान्स म्हणजे मुळीच शक्यता नाही किंवा बिलकुल संधी नाही, म्हणजे होतं फॅट कॅट. ओके, सो परत एकदा तुम्ही हे वर्ड्स वाचून घ्या आजचे, मराठीतले मिनिंग सुद्धा नोट डाऊन करून घ्या आणि जे पण आजचे वर्ड्स होते त्याचे स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करा, म्हणजे तुम्हाला कळेल की कोणता वर्ड कसा फ्रेम करण्यात येतो सेंटेन्समध्ये. परत एकदा सिनोनिम्स आणि अँटोनिम्स वाचून घ्या, तुम्ही नोट डाऊन सुद्धा करत चला. आधीचे जे वर्ड झालेले आहेत ते वर्ड सुद्धा एकदा रिवाइज करत चलत जा, नाहीतर तुमचे आता जे वर्ड चालू आहे ते तुमच्या लक्षात राहत जाईल आणि जे आधी वर्ड झालेले आहेत ते तुम्ही
विसरून जाल. म्हणजे जर तुम्ही रोज रोज रिवाइज करत गेले तर तुम्हाला एक्झामच्या वेळेस जास्त घाई नाही होईल की परत आपल्याला इतके सारे वर्ड्स वाचायचे आहे, कसे आपण वाचू असं होईल. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू, थँक्यू.